सेमिस्टर एक्झाम्स, स्ट्रेस, एन्झायटी आणि जिकडे तिकडे टेन्शनचं वातावरण आणि जलेवर नमक छिडकण्यासाठी पेपर झाल्यावर MCQचं डिस्कशन. बट या सर्वानंतर कॉलेज बाहेर जे होते ते म्हणजे असली सुकून, द रिलॅक्सिंग टाईम. मग ते पेपर झाल्यावर खेळताना भांडणं असो, 4 मित्र एका गाडीवर बसून टपरीवर जाणं किंवा एखाद्या मित्राकडून चहाची पार्टी लुबाडणं, चहाच्या कट्ट्यावर बसून निवांत मित्रांसोबत गप्पा असो किंवा मित्राच्या फ्लॅटवर जाऊन टवाडक्या, हे सर्व म्हणजे अमावश्यानंतर उगवलेल्या चंद्र आणि ताऱ्यांशी बोलण्यासारखं. मग काय, घरी आल्यावर परत अमावस्या सुरू, रात्र रात्र जागून दुसऱ्या पेपरचा अभ्यास, डोळे लाल करून पेपर लिहिणं आणि परत MCQचं एंडलेस डिस्कशन अँड सायकल गोज ऑन. इंजिनिअरिंगमध्ये थिअरॉटिकल नॉलेज तर क्लासमध्ये घेतो, पण कन्सेप्ट हे मात्र मित्रांसोबत टपरीवर बसूनच क्लिअर होतात. इथे प्रॅक्टिकल नॉलेज जरी लॅबमध्ये घेत असू, पण जगाचं सोशल नॉलेज हे 4 मित्रांसोबत एका गाडीवर फिरूनच भेटतं.